श्री स्वामी भक्तांच्या यशोगाथा. मित्रांनो, यश म्हणजे फक्त पैसा, मोठं घर किंवा प्रसिद्धी नसते. खऱ्या अर्थाने यश म्हणजे संकटातून पुन्हा उभं राहणं, हार मानण्याऐवजी प्रयत्न करत राहणं आणि श्रद्धा जपत पुढे चालत राहणं. आज आपण अशाच काही प्रेरणादायी स्वामी भक्तांच्या यशोगाथा जाणून घेणार आहोत. एक, बेरोजगार तरुण ते यशस्वी अधिकारी. एका छोट्या गावातील तरुण अनेक वर्ष नोकरीसाठी प्रयत्न करत होता. मुलाखती द्यायचा, परीक्षा द्यायचा, पण प्रत्येक वेळी अपयश येत होतं. नातेवाईक टोमणे मारायचे, मित्र पुढे निघून गेले होते आणि त्याचा आत्मविश्वास कमी होत होता. पण त्याने दोन गोष्टी सोडल्या नाहीत: मेहनत आणि स्वामींवरील श्रद्धा. तो रोज अभ्यास करायचा आणि दिवसाची सुरुवात स्वामी नामस्मरणाने करायचा. अनेक अपयशानंतर अखेर त्याची सरकारी नोकरी लागली. आज तो म्हणतो, यश एका दिवसात मिळालं नाही, पण स्वामींनी हार मानू दिली नाही. 2, कर्जात बुडालेला व्यापारी. एका व्यापाऱ्याचा व्यवसाय अचानक तोट्यात गेला. बँकेचे हप्ते, कर्जदारांचे फोन, घरातील तणाव, सगळीकडे अंधारच दिसत होता. एक दिवस त्याने ठरवलं, रडण्यापेक्षा पुन्हा सुरुवात करायची. त्याने छोट्या प्रमाणात व्यवसाय सुरू केला, प्रामाणिकपणे काम केलं, स्वामींचं स्मरण करत राहिला. काही वर्षात त्याने सर्व कर्ज फेडलं आणि व्यवसाय पुन्हा उभा केला. तो म्हणतो, स्वामींनी पैसे दिले नाहीत, पण योग्य दिशा दिली. 3, अपयशातून उभी राहिलेली विद्यार्थिनी. एका मुलीचं वारंवार परीक्षेत अपयश येत होतं. तिला वाटायला लागलं की कधीच यशस्वी होणार नाही. पण तिच्या आईने तिला एकच गोष्ट सांगितली: स्वामींवर विश्वास ठेव आणि प्रयत्न वाढव. तिने अभ्यासाची पद्धत बदलली, अधिक मेहनत घेतली आणि पुढच्या परीक्षेत ती उत्तीर्ण झाली. आज ती स्वतः शिक्षक आहे आणि विद्यार्थ्यांना एकच सांगते: अपयश कायमचं नसतं. 4, आजाराशी लढणारा भक्त. एका व्यक्तीला गंभीर आजाराचं निदान झालं. तो खूप घाबरला, पण त्याने उपचारही सुरू ठेवले आणि श्रद्धाही टिकवली. दररोज स्वामींचं नामस्मरण, सकारात्मक विचार आणि डॉक्टरांनी सांगितलेले उपचार. काही महिन्यांनी त्याच्या प्रकृतीत मोठी सुधारणा झाली. तो म्हणतो, माझी सर्वात मोठी ताकद म्हणजे श्रद्धा होती. 5, छोट्या नोकरीतून मोठ्या यशापर्यंत. एक तरुणाने अगदी कमी पगाराच्या नोकरीतून सुरुवात केली. लोक त्याची थट्टा करायचे, पण त्याने प्रत्येक काम मनापासून केलं. नवीन कौशल्य शिकत राहिला, स्वतःमध्ये सुधारणा करत राहिला. आज त्याच्याकडे स्वतःचा व्यवसाय आहे. तो म्हणतो, स्वामींनी मला यश दिलं नाही, यश मिळवण्याची वृत्ती दिली. या सर्व यशोगाथांमधून काय शिकायला मिळतं? मित्रांनो, या प्रत्येक कथेत एक गोष्ट समान आहे. कोणाच्याही आयुष्यात चमत्कार एका रात्रीत झाला नाही. सर्वांनी संघर्ष केला, अडचणींचा सामना केला आणि प्रयत्न सुरू ठेवले. श्रद्धा होती, पण त्यासोबत कृतीही होती. स्वामी भक्तांसाठी यशाचे 5 मंत्र: श्रद्धा ठेवा, प्रयत्न सुरू ठेवा, अपयशाला घाबरू नका, संयम ठेवा, सकारात्मक विचार करा. शेवटचा संदेश मित्रांनो, आज जर तुम्ही संघर्ष करत असाल तर लक्षात ठेवा, प्रत्येक यशोगाथा कधीकाळी संघर्षाचीच कथा होती. आजचा अंधार उद्याच्या प्रकाशाची तयारी असू शकते. म्हणून हार मानू नका, स्वतःवर विश्वास ठेवा, स्वामींवर श्रद्धा ठेवा आणि पुढे चालत राहा. कारण कदाचित पुढची यशोगाथा तुमचीच असेल आणि त्या दिवशी तुम्ही अभिमानाने म्हणाल, स्वामींनी माझा हात कधीच सोडला नाही. बोला श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.